अबॅकस बद्दल किती जणांना आपल्याला माहिती आहे? माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, लवकर तुम्ही जर प्रतिसाद दिला तर मी 2 मिनिटांमध्ये संपवणार आहे, नाही तर मी थोडा वेळ अजून तुमचा घेईल. वेळ घालायचा का तुम्हाला? आयटम बॉम्ब झोपले का सगळे? स्विच ऑन केले का? ठीक आहे. अबॅकस किती जणांना माहिती आहे? माहिती नाही. विषय महत्वाचा आहे सगळ्यांसाठी, सिरियस घ्या तुम्ही. मला प्रॉब्लेम नाहीये. आता याच्यामधूनच हे तुम्हाला मी आताच सांगितलं, तुम्हाला जे कॉन्फिडन्स म्हणालो ना ते याच्यामुळेच वाढणार आहे. एकाग्रता. तुम्ही भरपूर काही शिकायचं असं काही नाहीये की बऱ्याच जणांनी आतापर्यंतची तयारी केलेली, आजचा प्रोग्राम आहे म्हणून माहिती आहे, बरोबर आहे, पण कॉन्फिडन्स नसल्यामुळे इथं बोलू शकले नाहीयेत. आहे की नाहीये? सध्याच्या काळाला ही आपली परिस्थिती आहे. आपण 12वी पर्यंत अभ्यास करून इथं आलेलो आहोत, बरोबर आहे. मग आपल्यापेक्षा खाली मुलं जे आहेत, जे आपले बंधू असतील, भगिनी असतील, तर 4 ते 8 पर्यंतच्या असतील, तर त्यांना जर आता कळालं तर अबॅकसचं महत्व काय हे जर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न कराल, ते जर तुम्ही त्यांना कळून दिलात तर भविष्यामध्ये येणारा जो तुमचा टाइम आहे, जसं तुमच्याशी होत आहे, आता घडत आहे, हेच त्यांच्याशी घडणार नाही. यासाठी मी तुम्हाला इथं अबॅकस बद्दल सचेत करण्याचा प्रयत्न करत आहे. तर असो, तर अबॅकसमुळे आपले फक्त गणितच प्रक्रिया नाहीये, तर बाय प्रोडक्ट आहे. गणित हे तुमचं एक्सपर्ट होणारच आहात तुम्ही त्यामध्ये, पण याच्यामधून आपल्या बुद्धीचा पूर्ण विकास होणार आहे. जसं की कोणाला गायनाची आवड असेल, कोणाला खेळायची आवड असेल, कोणाला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याची आवड असेल, तर ह्या स्किल ज्या आहेत, ह्या सगळ्या स्किल ह्या बौद्धिक क्षमतेवर डिपेंड असतात. आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी न्यूरॉन सेल्स लागतात. ह्या न्यूरॉन सेल्सचा विकास करण्यासाठी आपल्याला अबॅकसची गरज आहे. तर एवढाच मेसेज देऊ इच्छितो की सर्वांनी आपापल्या जेवढ्या जवळच्यांना, ज्यांना खरंच शिकून आपलं त्यामध्ये कॅरियर बनवायची इच्छा आहे, त्यांनी ही अबॅकस संदर्भात जागरूकता आपल्या आपल्या घरी किंवा गावामध्ये आणून द्यावी. अबॅकसमुळं आपल्या बुद्धीचा विकास होतो. सांगायची गोष्ट झाले, न बोलणारे पण मुलं बोलू शकतात. जर तुम्ही हा विषय स्वतः गुगल किंवा जे आपले मल्टीमीडिया वापरता तुम्ही, जसं की ChatGPT असेल, ह्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. सांगायचा आपला जो बघण्याचा दृष्टिकोन आहे